मधू आहे आणि हा MA झालेला आहे, आता लॉ कॉलेज वकील होणार, आपल्या हरद्याला सेटल होईल. आणि ती माझ्यासमोर बसली. आम्ही दोघांनी एकमेकाला पाहिलं. हे झाल्यानंतर मी पुन्हा ग्वाल्हेरला गेलो आणि मला एकदम आईचं पत्र आलं. तेव्हा मोबाईल नव्हता, फोन नव्हता, कोणी काही नव्हता. पत्र आलं की तू लवकर ये, तुला एक मुलगी आलेली आहे लग्नाची, आणखीन तिला तू पाहून घे. तुम्ही पाहिल्याशिवाय आम्ही तिची तारीफ ऐकली आहे. तर मी आणि तुझं वय झालेलं आहे, उगीच त्याला आता काही नखरे करू नको. तर मी म्हटलं ठीक आहे. मी ग्वाल्हेरहून हरद्याला आलो. ग्वाल्हेरहून हरद्याला आलो तर ती मुलगी माधवदादा आणि वसंतदादा केकरांच्या मामाची मुलगी होती. पुण्याहून आली होती. तिला पाहायला मी आलो तर माझा मोठे भाऊ ते देखील तिथे आले. आम्ही मुलगी पाहिली तर मला पाहायला केकरे फॅमिलीच्या सर्व बायका योगल्या होत्या. त्यांनी मला पाहिलं नव्हतं, मी कॉलेजमध्ये होतो. आणि आम्ही पाहिलं वगैरे सर्व. तर वसंतदादाने दादाला एकीकडे नेऊन सर्व फॅमिलीची किती जमीन आहे तुमच्याकडे, काय सर्व त्यांनी इन्फॉर्मेशन घेतली. आणि आम्ही चालू गेलो. रात्रीच्या गाडीने माधवदादा प्रेमाताईंना घेऊन, म्हणजे प्रेमाताईंची मोठी बहीण आहे, त्यांना घेऊन इंदोरला गेल्या. इंदोरला गेल्यानंतर मी तिथून मग ग्वाल्हेरला चालू गेलो. इंदोरला गेल्यानंतर हिच्या वडिलांना बाळदादा वागळे त्यांना म्हणायचे, माझी खूप तारीफ केली आणि सांगितलं की सुशाला हा मुलगा खूप बढिया राहील. आणि तो MA झालेला आहे, आता लॉ करेल आहे, हरद्याला सेटल होणार आहे वगैरे सर्व त्याने. तर तुम्ही चला. तर बायकोच माझ्या एक मुलगा होता केकऱ्यांचा, त्याच्याशी लग्न ठरल्यासारखं उगवलं होतं. तर ते ह्यांचे एक ज्योतिषी होते, त्यांनी सांगितलं होतं त्यांना की हिच्या भाग्यामध्ये हँडसम नवरा आहे, आणखीन ह्याचं लग्न हिच्याशी नाही होऊ शकत. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही पुढे वाढू नका. हे सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. हिच्या वडिलांना कळता बरोबर ते म्हणे असं. ती तात्काळ माधवदाम प्रेमाताई बरोबर घरी आले हरद्याला. हरद्याला घरी आले आणि तर त्यांनी इथे आईला सांगितलं. आईला दंग राहून गेली. आई वेळेस कोणची मुलगी, काय मुलगी, सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या. बाळदादा आले आणि त्यांना मधुकर संबंधी हे, तर तुम्ही त्याला, तर मग तो तर गेला. तर म्हणे हा त्याचा फोटो आहे. तर टी व्हीवर दाखवला ना फोटो, इथे कुमार दाखव. तो फोटो त्याच्या हिच्या वडिलांनी मग फ्रेमचे घेऊन गेले आणि तिथे मग त्याला डिसमेंटल करून तो फोटो हे केला, त्या ज्योतिषाला दाखवला. ज्योतिषाने सांगितलं ह्यात, म्हणजे हिच्या आईने मला सांगितलं ह्याच मुलाशी लग्न होईल. तर हे वापस आले ते करून. हे त्यांनी, मी नव्हतो, मी ग्वाल्हेरला होतो. ते ह्यांनी हे ठरवलं की तुम्ही आपण सर्व ग्वाल्हेरला जाऊन आणखीन सुशाला घेऊन चलू आणि तिथे दाखवून साखरपुडा करून देऊ. मला काही कल्पना असते. मी ग्वाल्हेरला ह्याच्या लॉ कॉलेजमध्ये होतो. हे आले
ते माझ्या मामाकडे थांबले, पागनिसांकडे. अच्छा. मला बोलवलं, मी गेलो. तर मला एक त्याने सांगितलं की माधवदादा आले, म्हणजे मधू संध्याकाळी आपल्याला बसस्टँडवर जायचं आहे. म्हटलं का, काय काय झालं, काय कोण नाही म्हणे येत आहे. तर माधवदा हिचे वडील आहे, ही उतरली खालती. ते हिचे वडील म्हणे तुम्ही ह्याला कशाला आणलं. सुशांत आता ट्रॅव्हलिंगमधून आली होती, तर कपडे सर्व बरे नसतात. तर माधवराय म्हणे की नाही तो आपण सर्व पाहून घेऊ. तर मी हिला पाहिलं सर्व, हे गेले वगैरे. मी माईला म्हटलं आई ती मुलगी तर खूपच लहान, स्कूल गोईंग गर्ल वाटते, आणि तू काय. तर मामींना, तर आम्ही सर्व असे संध्याकाळी मग गप्पा गोष्टी करत बसलो होतो. तर माझ्या मामी होत्या. तर बाईच्या वडिलांनी म्हटलं मला पाणी पाहिजे होतं. तर त्यात काय त्यांनी मीनाक्षी नावाची, म्हणजे लालची बायको मीनाक्षी, ते मीनाक्षी त्यांनी ठरवून ठेवलं होतं की असं माशलीस तू पाणी आणायचं, कसं आणायचं हात डुबवायचे नाही. तर मीनाक्षी बिलकुल, आणि तिचे सुंदर नवीन रेशमी लाल झगा आपलं हे करून ड्रेस करून दिला होता. ती आली. तर हिच्या वडिलांनी म्हटलं या सूनबाई. हिच्या वडिलांनी तिला म्हटलं या सूनबाई. आणि एकदम त्यांना वाटलं की हे ह्यांना पसंत आहे. आणि मग त्यांनी हा विचार केला की मधुकरचं लग्न जर ह्या हिच्याशी ठरलं तर मीनाक्षीचं लग्न लालशी होऊ शकेल. तिथे गेल्यानंतर मग मी मामींना म्हटलं की मामी मुलगी खूपच ठेंगणी, तर मला सुनू पसंत होती. ती 5 फूट 4 इंच गोरी पान सुंदर मुलगी होती. तर यांनी काय केलं की मला मामी, त्यांच्याकडे मी शिकलो होतो, त्यांनी मला म्हटलं की मधुकर इतकी सुंदर गोरी पान मुलगी तर चांगल्या घराची आली आहे, तर तू नखरे करतोय, उद्या तुझ्या गळ्यात काळी बेंदी मुलगी बांधली जाईल. तर काही आता हे करायचं नाही. आणखी ते म्हणतात ते साखरपुडा करायचा, तर उद्या संध्याकाळी साखरपुडा करू. मग आई म्हणाली की मी, तर आई ह्याला तयार नाही. आई म्हणे मुलगी सुंदर आहे मधुकर, तुझ्या गडबड ठेंगणी असली तर काय वेळ ठुसकी येते. ठेंगणी ठुसकी म्हणजे सुंदर. आणि माझं लग्न मग साखरपुडा होऊन गेला. अच्छा. तुम्ही ते पत्रिकाची गोष्ट सांगा ना. पत्रिकेची गोष्ट. हां, नाही आता काय झालं की सकाळी, दुसऱ्या दिवशी सकाळी मी गेलो मामांकडे पुन्हा. तर मला मामींनी सांगितलं मधुकर हा चहा ते हॉलमध्ये बसले, त्यांना तू घे त्यांनाही दे. तर मी चहा, तितक्यात माधवदादा एकदम त्याचा गळा भरून गेला होता. अरे मधू, तू सुशापेक्षा 9 वर्ष मोठा आहे. तर म्हटलं माधवदादा मला तिचं वय वगैरे नाही माहिती, मला काही माहिती नाही. नाही तू तिच्यापेक्षा 9 वर्ष मोठा आहे, पण तोंडावर दिसत नाही तू. मला काय, मग मी काय बोलणार. मी म्हटलं आता लग्न फिसकत आहे म्हटलं. तर मी जाऊन त्यांना चहा दिला. मी चहा घेतला. त्यांनी मला म्हटलं की तुमच्याकडे तुमची जन्मपत्रिका आहे का. ते म्हटलं माझ्याकडे जन्मपत्रिका तर नाही आहे, पण मला माझी पत्रिका माहिती आहे. अच्छा. नाही म्हणे तुम्ही काय कागदावरती मला तुमचं सर्व लिहून द्या. अच्छा. तर मी माझ्या तिथे आतमध्ये गेलो, एक पांढरा कागद घेतला, त्याच्यावरती मोठ्या ठळक ह्याच्यात जन्मतारीख दिली. अच्छा. आणखी सर्व पत्रिका लिहून त्यांना देऊन दिली. अच्छा.
त्याने ती पत्रिका पाहिली. असे हातावर असे काहीतरी वय हे मोजले. हां. तर म्हटले मला माहिती नाही म्हणतील. हां. मला म्हणे तुमची पत्रिका फार छान आहे अच्छा. आणि सुशाची तुमची पत्रिका मिळते हां, हां. काय. आणि मग मला पत्रिकेचं सांगितलं की मनुष्याला 3 अवस्था असतात. बाल्य, तारुण्य, वार्धक्य. तुमचं वार्धक्य फार चांगलं जाईल. अच्छा. हां, तुमचं वार्धक्य फार चांगलं जाईल. तुम्हाला संतती सुख फार चांगलं आहे. अच्छा. तुम्हाला वार्धक्यामध्ये शुक्राची महादशा चालेल. अच्छा. त्या शुक्राच्या महादशेमध्ये तुम्हाला भरपूर पैसा मिळेल. अच्छा. त्यांनी मला आणखी माझ्या तुमची शेवटपर्यंत हेल्थ फार चांगली राहील. अच्छा. हां, आणि संध्याकाळी साखरपुडा करू ओ. तेव्हा सांगितलं मला. अच्छा. आता मी दंग राहून गेलो. मी म्हटलं की आपलं फिसकणार आहे. आपण 9 वर्ष मोठे आहोत. आणखीन आता आपल्याला त्या दृष्टीने हे करायला पाहिजे. संध्याकाळी साखरपुडा करू म्हणता बरोबर मला वाटलं बापरे आता संध्याकाळी बरोबर मग खरं जेवण खाण आम्ही झालं सर्व झालं. मला मामींनी एकीकडे बोलवलं आणि सांगितलं मधुकर साखरपुड्याला हिला चंदेरीची साडी पाहिजे. तर तू 50 तेव्हा तेव्हा म्हणजे स्वस्ताही होती खूप. हो. चंदेरीची साडी 50-55 रुपयापर्यंत सुंदर मिळायची. तशा साड्या 10-15 रुपयापर्यंत मिळत होत्या. तर मी त्याला बोलवलं आहे. तर तो येईल आहे साड्या घेऊन. तर आपण साडी घेऊ. तर मी ठीक आहे मी माझं पैसे आहे. तो आला. त्याच्याकडून मामीने तुझ्या बायकोला लाल रंग शोभेल तर लाल रंगाची चंदेरी साडी घेतली. अरे वा. संध्याकाळी सर्वांना आमंत्रण चालले गेले. आपले सारस्वत इतके नातेवाईक सर्व आले साखरपुड्याला. माझ्या 3 प्रेयस्या होत्या. त्यांना कळलं की मी लग्न करतोय. तर त्यांना बोलवलं नव्हतं काही नाही. मग त्याही येऊन गेल्या. झालं फंक्शन वगैरे. तिला त्या लाल साडीमध्ये हे खूप सुंदर दिसत होते. तर माझ्या ते झालं सर्व फंक्शन झाल्यानंतर माझ्या त्या आल्या आणि त्यांनी मला म्हटलं मधू यू आर ए व्हेरी फॉर्च्युनेट पर्सन. तुला बायको खूपच सुंदर मिळाली. एकाने चिमटा घेतला. आणखी लहान मुलीशी का नाही केलं. माझं असं ते साखरपुडा होऊन गेला बाबा.